बुद्धं नमामि। आज आपण अतिशय पंडितजींना आमंत्रित केलं आणि अतिशय श्रद्धेने आदरपूर्वक उत्तम प्रकारचं भोजनदान दिलं, श्रमदान दिलं, सेवादान, खूप चांगली गोष्ट आहे। आता आपण थोडं त्रिसरण पंचशील पण झाले, आता आपण थोडंसं धम्मश्रवण करूया। आज तुमच्या मुलाचा जन्मदिवस, 19वा जन्मदिवस। बुद्धाच्या भाषेमध्ये जर बोलायचं असेल तर 19वा जन्मदिवस म्हणजे बुद्धाच्या काळी सुद्धा लोक जन्मदिवस साजरा करायचे। 10वा जन्मदिवस म्हणजे 10 वर्ष आयुष्याची संपली, 50वा जन्मदिवस म्हणजे 50 वर्ष संपली असं बुद्ध म्हणत होते। 19वा जन्मदिवस म्हणजे 19 वर्ष संपली। आणि आपण आयुष्याचा प्रत्येक दिवस, एक एक दिवस जन्मल्यापासून मृत्यूच्या दिशेने प्रवास चालू आहे आपला। दररोज आयुष्यातला एक एक दिवस कमी होत आहे। जिंदगी का एक एक दिन, एक एक दिन, एक एक महीना, एक एक साल खत्म हो रहा है, खत्म हो रहा है, खत्म हो रहा है। मृत्यु नजदीक आ रही है, नजदीक आ रही है, नजदीक आ रही है। बातें, प्रमाद, मनोरंजन या धन के चक्कर में कहीं जिंदगी ही खत्म न हो जाए। आयुष्यातला एक एक दिवस संपत आले। तर 19 वर्षापूर्वी जन्म झाला तुमच्या मुलाचा आजच्या दिवशी, आणि एक एक दिवस, एक एक दिवस, एक एक आठवडा, एक एक महिना, एक एक वर्ष होत होत 19 वर्ष संपली। त्यानंतर पुढच्या वर्षी 20 वर्ष संपणार, पुन्हा 21, 22, 25, 30, 50, 70 एक एक वर्ष संपत जाणार। तर बुद्ध म्हणतात की जीवनाचे संध्याकाळ किंवा रात्र होण्या अगोदर जीवनामध्ये धम्माची पहाट झाली पाहिजे। जीवनाचा सायंकाळ म्हणजे वृद्धापकाळ आणि जीवनाचे रात्र म्हणजे मृत्यू, ते होण्याच्या अगोदर जीवनामध्ये धम्माची पहाट झाली पाहिजे, म्हणजे धम्माचा उदय झाला पाहिजे, धम्मोदय झाला पाहिजे। तर हे तर एवढे वर्ष गेली ती गेली, एवढे गेले एवढे शिल्लक आहे, एवढं माहिती, एवढे गेले एवढे शिल्लक आहे। शिल्लक किती तर माहिती, एवढे आयुष्य संपलं, 19 वर्ष गेली आयुष्यातली, एवढं माहिती। शिल्लक किती तर माहिती। आता भिक्षूचं वय म्हणजे भिक्षू झाल्यापासूनचं वय असतं, पण शारीरिक वय, माझं शारीरिक वय 56 वर्ष आज, म्हणजे एवढी वर्ष गेली आयुष्यातली। शिल्लक किती ते माहित नाही। समजा 55 वर्षाचं आयुष्य असेल माझं, तर जन्मला जेव्हा मृत्यू 55 वर्ष दूर होता, 50 वर्ष 5 वर्ष दूर, आणि आता फक्त 1 वर्ष दूर, एवढी वर्ष गेली। शिल्लक किती ते माहित नाही। जे शिल्लक आहे त्याचा सदुपयोग करायचा, आणि सदुपयोग कसा करायचा, मनुष्य जीवनाचा सदुपयोग कशात आहे? बुद्ध म्हणतात निर्वाण प्राप्तीसाठी प्रयत्न करणे हेच मनुष्याचं प्रमुख कर्तव्य आहे। आपल्या पारमिता परिपुष्ट करणे हेच मनुष्य जीवनाचं प्रमुख कर्तव्य आहे। अष्टांगिक मार्गाने प्रगती करणे हेच आपल्या जीवनाचं प्रमुख कर्तव्य आहे। 4 आर्य सत्यांचा अनुभव साक्षात्कार करणे हे मनुष्य जीवनाचं प्रमुख कर्तव्य। आणि यासाठी जितकं तरुण वय कोणत्याही कामासाठी जास्त आवश्यक असते, म्हणजे अनुकूल असते। कोणती पण विद्या शिकायची असेल तर तरुण वयात शिकू शकतो, किशोर वयात शिकू शकतो, किशोर वय, तरुण वय या वयात शिकू शकतो। जसं आयुष्य वाढत जातं नवीन विद्या शिकणं अवघड होतं। साधं मोबाईलचंच उदाहरण घ्या, 60, 70, 80 वर्षाचे अनेक लोक आजही आहेत की त्यांना मोबाईलचं काहीच समजत नाही। स्मार्टफोन हातात दिला, अँड्रॉइड फोन, काय करायचं, कसं उघडायचं, कसं व्हायचं काहीच समजत नाही। छोट्या फोनचं पण काही समजत नाही, होतं लाल बटन हिरवा बटन एवढंच समजतं। पण छोटे मुलं, 2 वर्षाचे मुलं स्मार्टफोन, अँड्रॉइड फोन, लॅपटॉप, कॉम्प्युटरचे सगळे ऑप्शन उघडतात, 2 वर्षाचे छोटे छोटे बच्चे। जितकं वय कमी आहे तितकं चांगलं शिकू शकतो। समजा नागपूरचं एखादं परिवार तामिळनाडूला राहायला गेलं, किंवा तामिळनाडूचं एखादं परिवार नागपूरला तुमच्या शेजारी राहायला आलं, तर काय होणार आहे, त्या घरातले छोटे छोटे बच्चे ताबडतोब भाषा शिकतील, नवीन भाषा। इथले लोक तामिळनाडूला गेले काय, तिथले लोक इथे आले काय, छोटे छोटे बच्चे नवीन भाषा शिकतील, नवीन प्रांतातले। तरुणांना शिकायला थोडा जास्त वेळ लागेल, पण वयोवृद्ध लोक नाही शिकू शकत। तर जितकं वय कमी आहे तितकं आपण चांगलं शिकू शकतो। तर धम्म शिकण्यासाठी तरुण वय खूप जास्त अनुकूल आहे, उपयुक्त आहे। तर धम्म शिकायचं, शाळा कॉलेज शिकायचं, पण धम्म शिकणं पण आवश्यक आहे। बाबासाहेबांनी जे 22 प्रतिज्ञा आपल्याला दिल्या 1956ला, त्या 22 प्रतिज्ञामध्ये फक्त आणि फक्त धम्मच आहे। धम्माशिवाय बाकी काहीच नाही 22 प्रतिज्ञामध्ये। धम्मा 22 मध्ये धम्म आहे, ह्याच्यात बाकीचं नाही, बाकीचं सगळं शिका, पण धम्माला प्राधान्य। धम्म आहे तर जीवनात सफलता मिळेल, धम्म नाहीये तर बाकीचं शिकून सुद्धा जीवनामध्ये सफलता मिळेल याची गॅरंटी देऊ शकत नाही, पण धम्म असेल तर नक्की सफलता मिळेल। तर आपले 10 पारमिता पूर्ण करायचे, 10 पारमिता पूर्ण होईल तेव्हा निर्वाण प्राप्त होईल। तर 10 पारमिता म्हणजे पहिली पारमिता आहे दान, सर्वच्या सर्व 10च्या 10 पारमिता पूर्ण होतील तेव्हा निर्वाण प्राप्त होईल, सर्वच्या सर्व।
तर सुरुवात पहिलं आहे पारमिता दान. तर आयुष्यात पुण्य कमा. तर बुद्धाचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. बुद्धाचं प्रत्येक वाक्य हे अत्यंत आवश्यक आहे आणि महाकल्याणकारी आहे. महाकल्याणकारी प्रत्येक उपदेश. तर एकदा बुद्ध म्हणाले, बुद्धाच्या अनेक उपदेशांपैकी एक उपदेश आहे. बुद्ध म्हणतात की जास्तीत जास्त मनुष्य मृत्यूनंतर दुर्गतीला, नरकात, पशुलोकात, प्रेतलोकात जातात. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा, कधी विसरू नका. जेवढे मनुष्य पृथ्वी तलावरे आहेत, हा नियम लाखो करोडो वर्षापूर्वी पण होता, आतापर्यंत भविष्यातही राहील की जास्तीत जास्त मनुष्य मृत्यूनंतर दुर्गतीला, नरकात, पशुलोकात, प्रेतलोकात जातात. आणि एकदा दुर्गतीला गेले की पुन्हा कधी मनुष्य जन्म भेटेल काही सांगता येत नाही. एकदा दुर्गतीला गेला की पुन्हा मनुष्य जन्म भेटणं अतिशय अवघड आहे म्हणाले बुद्ध. अतिशय अवघड आहे. कधी कधी शेकडो जन्म, कधी हजारो जन्म, कधी लाखो करोडो जन्म, कधी कधी अब्जावधी जन्म जातात, कधी कधी कल्पच्या कल्प जातात, पण मनुष्य जन्म भेटत नाही. इतकं दुर्लभ आहे मनुष्य जीवन. पण धम्माचा अभ्यास करणारा 1% जरी धम्मात पारंगत झाला किंवा 1% कमी पारंगत झाला तरी सुद्धा धम्माचा अंश आहे ना. पण काहीतरी धम्म शिकला, धम्मात पारंगत 1%, अर्धा टक्का, पाव टक्का जरी धम्मात पारंगत आहे तरी त्याची दुर्गतीला जाण्याची शक्यता फार कमी. धम्म जर भरपूर शिकला, श्रोतापन्न झालेला व्यक्ती कधीच दुर्गतीला जाणार नाही. निर्वाणाचे 4 अवस्था, श्रोतापन्न, सगदागामी, अनागामी, अनंत. श्रोतापन्न व्यक्ती तर कधीच दुर्गतीला जाणार नाही. पण श्रोतापन्न नाही झाला, 1%, अर्धा टक्का, पाव टक्का धम्मात पारंगत झाला तरी पण त्याची दुर्गतीला जाण्याची शक्यता फार कमी आहे. कारण धम्माचा अंश आहे ना. दुर्गतीला जाऊ शकतो पण सहसा नाही जाणार, आणि गेला तरी एखादा जन्म अल्पकाळासाठी. पण धम्म न शिकलेला पृथ्वी तलावरचा सर्वात मोठा सज्जन व्यक्ती जो कोणी असेल, सर्वात जास्त सत्कर्म करणारा, सर्वात जास्त दान देणारा, सर्वात जास्त लोकांची सेवा करणारा, सर्वात जास्त सद्गुणी व्यक्ती जो कोणी आहे पृथ्वी तलावरचा, पण तो जर आर्य अष्टांगिक मार्गावर जर नाही आला, धम्माच्या मार्गावर जर नाही आला, आपल्या पारमिता पुष्ट नाही केल्या, तर काय होणार आहे? आयुष्यभर जी अनेक सत्कर्म केली त्या सत्कर्माचा पुण्याचा संग्रह जोपर्यंत आहे, 1 जन्म, 10 जन्म, 50 जन्म, 100 जन्म, कमी जास्त, तोपर्यंत तो मनुष्य देवलोक जन्म होत राहील. पुण्याचा संग्रह संपला की दुर्गतीला, नरकात जाणारच. आणि एकदा दुर्गतीला गेली की पुन्हा कधी मनुष्य जन्म सांगता येते. पण धम्म शिकलेला दुर्गतीला जाण्याची शक्यता फार कमी आहे. नाही जाणार, जाऊ शकतो पण नाही जाणार, आणि गेला तरी अल्प कालावधी. तरी धम्मात पारंगत फार आवश्यक आहे. तर धम्माचं कोण्या कामाचं किती पुण्य? धम्माचे अनेक अंग आहेत. अष्टांगिक मार्गाचे 8 अंग, तर 10 पारमितात. तर कोण्या सत्कर्माचं किती पुण्य? तर सुरुवात दान. आपण इथून सुरुवात करू, बघू आपण कोण्या कर्माचं किती पुण्य. तर बुद्ध म्हणतात, भांडी घासलेलं खडखड पाणी आपण नालीमध्ये टाकताना आपण संकल्प जरी केलं की ह्याच्यातले अन्नाचे कणक होऊन नालीतले जीवजंतू सुखी राहो, तरी पण दान देणाऱ्या व्यक्तीला ते खडखड पाणी नालीतल्या जीवजंतू, किडे जीवजंतू आहेत नालीमध्ये, त्यांच्यासाठी देतो. तर 7 पटीनं पुण्य देणाऱ्याला, मनुष्याला उपयोगी पडतात असे जे पशु पक्षी आहेत, मनुष्याच्या कामाला येतात अशा पशु पक्ष्यांना काही दिलं किंवा झाडं लावली, झाडांना पाणी टाकलं, तर 50 ते 100 पटीनं पुण्य आहे. दुष्ट, दुराचारी, बदमाश मनुष्याला दिलं तर 1000 पटीनं पुण्य आहे. पण त्याला पैसे नाही द्यायचे. एखादा व्यक्ती दारू पितो, जुगार करतो, व्यभिचार करतो, तुम्हाला माहित आहे, माहित असताना त्याला पैसे दिले तर दुष्कर्माला प्रोत्साहन दिलाच होईल. पण त्याला तो उपायशी जर भोजन देऊ शकता, तहानलेल्या पाणी देऊ शकता, आजारी आहे औषध देऊ शकता, 1000 पटीनं पुण्य दुष्ट व्यक्तीला दिलं तरी. पण शीलवान व्यक्तीला दिलं तर 1,00,000 पटीनं पुण्य. शीलवान व्यक्ती 1,00,000 पटीनं. आणि एखादा व्यक्ती 7 गुणांनी संपन्न आहे, त्याला जर दिलं तर करोडो पटीनं पुण्य. कोणते 7 गुण? तो शीलवान आहे, ध्यानवान आहे, मैत्रीवान आहे, ग्रहत्यागी आहे, अनासक्त आहे, जितेंद्रिय आहे आणि काम भोगांपासून अलिप्त आहे. या 7 गुणांनी संपन्न व्यक्तीला जर दिलं तर करोडो पटीनं पुण्य. आणि जर एखाद्या गुणी निर्वाणिक अवस्था प्राप्त झालेला असेल तर निर्वाणाचे 4 अवस्था, श्रोतापन्न, सगदागामी, अनागामी, अरहंत. श्रोतापन्न जरी झाला असेल कुणी एखादा भिक्षू, त्याला भोजन जर किती पुण्य? तर बुद्ध म्हणतात, पृथ्वी तलावरच्या सगळ्या लोकांना, फक्त भारत देश नाही, फक्त जम्बूद्वीप नाही, संपूर्ण पृथ्वी तलावरच्या सर्व लोकांना दररोज आयुष्यभर, जोपर्यंत तुमचं आयुष्य, समजा तुम्ही 100 वर्ष जगले, 110, 120, 130, 150, जितके वर्ष तुम्ही जीवन जात, आयुष्यभर पृथ्वी तलावरच्या सगळ्या लोकांना आयुष्यभर दररोज भोजन, पाणी, कपडे, औषधी, आणखी जे पाहिजे ते देत राहिला. निवास पाहिजे, निवास, आयुष्यभर. दोन किती पुण्य? त्याही पेक्षा जास्त पुण्य श्रोतापन्न अवस्था प्राप्त केलेल्या एका भिक्षूला 1 वेळचं भोजन दान. इतकं पुण्य श्रोतापन्न भिक्षूला भोजन दिलं तर त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य एका सगदागामी भिक्षूला 1 वेळचं भोजन दान.
त्याच्याही 100 पटीने जास्त पुण्य आहे एका अनागामी भिक्षूला एक वेळचं भोजन दान. त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य आहे एका अरहंत अवस्था प्राप्त केलेल्या एका भिक्षूला एक वेळचं भोजन दान. त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य आहे एका पच्चीक बुद्धाला एक वेळचं भोजन दान. त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य एका सम्यक संबुद्धाला एक वेळचं भोजन दान. इतकं पुण्य. त्याही पेक्षा जास्त पुण्य बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला भोजन दान. तरी आपण वर्षातून कमीत कमी एकदा तरी संघदान करायचं. जास्त किती वेळा करू शकतो. अनाथ पिंडक रोज 2000 भिक्षूंना भोजन दान. पब्लिकला तर गिनती नाही, अनेक लोकांना देत होतं. अन्नछत्र त्याने उघडलं होतं, पण भिक्षूंना रोज 2000 भिक्षू. आपण वर्षातून एकदा संघदान करायचं. संघ म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा जास्त भिक्षूंच्या समोर संघ म्हणतात. तर सम्यक संबुद्ध अजून किती पुण्य, त्याही पेक्षा जास्त पुण्य बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला भोजन दान. त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला भोजन दान. किती पुण्य, त्याही पेक्षा 100 पटीने जास्त पुण्य बुद्ध धम्म संघाप्रती समर्पित होणे, 5 शील पालन करणे. नुसतं शरणम गच्छामी 1000 वेळा म्हणून काही उपयोग नाही. बुद्धांना शरणम गच्छामी सर्वजण म्हणतात. सध्या सगळ्या जगात म्हणतात. आपण भारतीय बौद्धाबद्दल बोलू. भारत देशातले बौद्ध समाजाचे जेवढे लोक आहेत, छोट्या बच्चेपासून ते म्हाताऱ्यापर्यंत सर्वजण शरणम गच्छामी म्हणतात. मग सगळेजण खरोखर शरण गेले का बुद्धाला, धम्माला, संघाला? म्हणजे शरणम गच्छामी म्हणून काय उपयोग आहे? तर बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला भोजन देऊन किती पुण्य, त्याही पेक्षा 100 पटीने जास्त पुण्य बुद्ध धम्म संघाप्रती खरोखर समर्पित होऊन 5 शील पालन करणे. आणि त्याही पेक्षा 100 पटीने जास्त पुण्य आहे गंध, एखादा सुगंध घ्यायला, फुल असो अत्तर असो, गंध घेणे किती वेळ लागतं? हा छान आहे म्हणतो. गंध घ्यायला जेवढ्या वेळ तेवढ्या वेळ जरी मंगल मैत्रीचा अभ्यास केला त्याही पेक्षा जास्त पुण्य. ती म्हणजे की हे सोपं आहे. मग सबका मंगल गाणं म्हणू, गाणं म्हणल्याने काय होणार नाही. कोणी व्यक्ती खरोखर मंगल मैत्रीमध्ये परिपक्व आहे का नाही कसं ओळखायचं? बुद्ध म्हणतात तुमच्या शरीराचे तुकडे जरी केले, ते शस्त्राने शरीर कापरे तुकडे केले तरी सुद्धा मनात क्रोध द्वेष नाही जागला पाहिजे. जागत असेल मारेकऱ्याबद्दल किंवा मारेचा आदेश दिला तर मंगल मैत्री कच्ची आहे तुमची. बुद्धाला ठार म्हणते प्रयत्न केले अनेक वेळा, क्रोधाचा द्वेषाचा लवरेश नाही, अनेक आरोप लावली, क्रोधाचा द्वेषाचा लवरेश नाही. येशू ख्रिस्ताबद्दल माहिती तुम्हाला. येशू ख्रिस्त सोळावर चढवलं, दोन्ही हाता पाया डोक्यात खिळ ठोकले, रक्त वाहते, क्रोधाचा द्वेषाचा लवरेश नाही. मैत्री, करुणा, प्रेम, वात्सल्य, आपुलके मारेकऱ्याबद्दलही ज्याने मारेचा आदेश दिला त्यांच्याबद्दलही अशी मंगल मंदिर. तर त्याही पेक्षा 100 पटीने जास्त पुण्य. आणि त्याही पेक्षा 100 पटीने जास्त पुण्य चुटकी बजाय इतने समय के लिए या पलक झपके इतने समय के लिए भी अगर अनित्य का बोध होता है तो. एवढं सांगितलं बुद्धांनी. तर पुण्य अर्जित करत राहा. आणि हे वाक्य नेहमी पुण्याचा संग्रह असेल तर खूप दुर्गतीची संभावनाच नाही, सद्गतीची संभावना जास्तीत जास्त. पुण्य जर नसेल तर दुर्गतीतून सुटका नाही. आणि पुण्य जरी भरपूर असलं पण अष्टांगिक मार्गावर नाही आलो, धम्माच्या मार्गावर नाही आलो आणि पुण्य भरपूर कमावलं बाकीचे सत्कर्म करून, तर त्या पुण्याचा संग्रह आहे तोपर्यंत मनुष्य दुर्गती जर होईल, संग्रह संपले की दुर्गती. पण धम्म जर शिकला अनित्य बोधचा चुटकी बजाय इतने समय के लिए पलक झपके इतने समय के लिए अनित्य बोध त्याहीपेक्षा 100 पटीने जास्त प्रमाणात आहे. तर अनित्य बोध, मंगल मैत्री, शील आवश्यक करा, संग्रह करा. अनित्य बोध, अनित्य बोध, अनित्य दुःख बोध, अनित्य बोध, अनात्म बोध, याचा बोध. बोध म्हणजे अनुभव. अनित्य म्हणजे नॉट परमनंट, प्रतिक्षण चेंजिंग चेंजिंग. नित्य म्हणजे परमनंट, अनित्य म्हणजे नॉट परमनंट. प्रतिक्षण आपलं शरीर परिवर्तन होत चालेल. तुमचं शरीर 10 वर्षापूर्वी होतं तसं आहे का आता? आता जसे तरुण राहिले का आणखी 10 वर्षानं प्रतिक्षणी परिवर्तन होत चालेल. त्याचा अनुभव झाला पाहिजे. परिवर्तनचा बोध म्हणजे अनुभव. शरीराच्या अनुभव प्रतिक्षण परिवर्तन, बोध अनुभव म्हणजे अनित्य बोध. तर अनित्य बोध, दुःख बोध, अनात्म बोध. तरी असं पुण्य अर्जित करा आणि आपल्या आयुष्य सार्थक करा. असं म्हणू नका नंतर करू धम्माचा अभ्यास, बहाणे करणं, आळस करणं, मला वेळ भेटत नाही असं तसं. घरात बुद्धांचे पुस्तकं आणा. लाखो रुपये करोडो रुपये खर्च कर लोक. करोडो रुपयांचे मोठे मोठे बिल्डिंगी उभे करतात. लाखो करोडो रुपयांची बिल्डिंगी, फर्निचर, खूप काही सामान. आणि धम्माचे पुस्तकं अनेकांच्या घरी एकही पुस्तक नाही. अनेकांच्या घरी 1-2 पुस्तकं आहेत पण कधी वाचलं नाही. तर घरात बुद्धवाणीचे पुस्तकं आणा. ओरिजिनल, भेसळवाले नाही. आपल्याला भेसळी होत आहे. ओरिजिनल ग्रंथ आणा, त्याचा अभ्यास करा आणि आपलं कल्याण करा. आयुष्य संपत झाले. जोपर्यंत तरुण आहात तेवढाच वेळ धम्माचा अभ्यास करायला. एकदा काय शरीर दुर्बल झालं, रोगी झालं, म्हातारे झाले, इच्छा असून सुद्धा धम्माचा अभ्यास करू शकत नाही. तर मुलांना तुम्ही शाळा कॉलेज शिकवता, चांगली गोष्ट आहे. शाळा कॉलेज लाखो रुपये खर्च करता, करोडो रुपये खर्च करता हायर एज्युकेशन, उच्च शिक्षणासाठी. पण लाखो करोडो रुपये मुलांचा शिक्षणासाठी खर्च करून सुद्धा ते मुलं मुली म्हातारपणात तुमची सेवा करतील, देशाची सेवा करतील याची काहीच गॅरंटी नाही. काय दिवे लावतील भविष्यात काही गॅरंटी नाही. लाखो करोडो खर्च करू नये.
पण जर मुलांना धम्म शिकवलात तर नक्कीच गॅरंटी की म्हातारपणात तुमची सेवा करतील, देशाची सेवा करतील, जनतेची सेवा करतील आणि जिंदगीत कधी वाईट मार्गाला जाणार नाही त्याची गॅरंटी धम्म जर शिकवलं तर. धम्म नाही शिकवलं, शाळा कॉलेज शिकून सुद्धा मुलं वाईट मार्गाला जातात. आज पाहतो शाळा कॉलेजचे अनेक मुलं मुली वाईट मार्गाला गेलेले आहेत. 8वी 9वी 10वीचे मुलं मुली गांजा सेवन करत आहेत, नशा करत आहेत. कॉलेजचे काही काही मुलं मुली रेव पार्टीत जा, नशा करण, काय काय फालतूपणा आगोपणा खूप काही वाईट कामं करत आहेत. आत्महत्येचे प्रकरण वाढत आहेत. तर धम्माचे संस्कार शाळा कॉलेज तर आवश्यक आहेच आहे, पण धम्म जास्त आवश्यक. धम्म शिकला जिंदगीचं 100% सार्थक होणार. आणि धम्म जर फ्रीमध्ये शिकवलं तर 5 पैसे पण खर्च येत नाही. आणि बुद्धाची विद्या शुद्ध रूपात शिकायला तर एकच जागा विपश्यना केंद्रावरती जा, ही विद्या शिका. पण कोणतं विपश्यना, नकली विपश्यना केंद्र पण भरपूर आहेत. जिथे गोयंका गुरुजीच्या वाणीमध्ये धम्म शिकवलं जातं ते असली ओरिजिनल विपश्यना केंद्र, तिथं ही विद्या शिका. आणि 10 दिवसाच्या शिबिराची सुरुवात आहे. खरी साधना होती 30 दिवसाच्या 45 दिवसाच्या शिबिरामध्ये. ही विद्या शिकून आपलं कल्याण करून घ्या. एवढं बोलून तुम्हा सर्वांची मंगल कामना करत मी इथेच थांबतो. तुम्हा सर्वांचं खूप मंगल हो. बुद्धं नमः.